नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की नंदिनी ही जीवावर रागवते आणि जीवाला बोलते, आता मला तुमच्याकडून कसलीही अपेक्षा नाही पाहिजे, मला तुमच्याकडून कसलीही मदत नको. नंदनिवासाच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी अॅनिव्हर्सरीला जे गिफ्ट दिलं ते कायमस्वरूपी माझ्या लक्षात राहील. मी निर्जीव वस्तूची काळजी घेऊ शकत नाही, मग जिवंत वस्तूची कशी काळजी घ्याल, असे बोलून ती रागाने तिथून निघून जाते. आणि तेव्हा जीवाला मात्र अतिशय वाईट वाटते. त्यानंतर आपण पाहतो की काव्या ही पार्थची काळजी घेऊ लागते. तेव्हा तिला अनिशाचा फोन येतो आणि अनिशा तिला म्हणते की पार्थला जर त्रास झाला तर तुला त्रास होतो, पार्थला जर बरं वाटत नसेल तर तुला देखील तेवढाच त्रास होतो. मग काव्या मला सांग, हे प्रेम नाही तर काय आहे? आणि तेव्हा काव्याच्या मनामध्ये देखील विचार येऊ लागतो. तर इकडे आपण पाहतो नंदिनी ही देवापुढे प्रार्थना करते, देवा मला माझा आनंद निवास वापस मिळू दे, त्यामध्ये माझी काहीही चूक नाही, मला काहीतरी मार्ग दाखव आणि कसल्याही परिस्थितीमध्ये मला माझे आनंद निवास मिळू दे. आणि त्यावेळेस पाठीमागून आवाज येतो, हो तुला तुझा आनंद निवास नक्की मिळणार. नंदिनी ही पाठीमागे वळून पाहते तर त्या ठिकाणी एक व्यक्ती आलेला असतो आणि त्याला पाहिल्यानंतर नंदिनी देखील मनोमन खूप आनंदित होते. आता आता येणाऱ्या भागामध्ये नंदिनीचे आनंद निवास नंदिनीला कोण वापस मिळवून देणार हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.